नमस्कार मंडळी. बघा किती छान बिर्याणी झाली आहे. तर आज आपण बनवणार आहोत चिकन बिर्याणी. अर्धा किलो तांदळापासून आपण ही बनवलेली चिकन बिर्याणी अगदी झटपट होते आणि ह्याचे भात पण बघा किती वेगवेगळा झालेला आहे, मोकळा झालेला आहे. तर चला बघूया. तर हे चिकन घेतलेलं आहे मी. 700 ग्राम चिकन आहे आणि अर्धा किलो तांदूळ घेणार आहे. तर चिकन चांगलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मी. आता आपण त्यामध्ये ना मीठ घालून घेऊया. 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा गरम मसाला घालून घ्यायचा आहे. अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा धना पावडर घालून घ्यायचा आहे. आणि 1 वाटी आपण याच्यामध्ये दही घालणार आहोत आणि हे पूर्ण चिकनला असं मस्त असं चोळून घेणार आहोत आणि मॅरिनेशनसाठी ठेवायचं आहे. जेवढा वेळ तुम्ही ठेवू शकता तेवढा वेळ शक्यतो ठेवा मॅरिनेशनसाठी. आता याला एकदम स्मूथ पेस्ट होईल ना असं आपण मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण एकजीव होईल असं करायचंय. आणि ह्या 4 ते 5 आहेत ना हिरव्या मिरच्याही घातल्या आहेत मी. हिरव्या मिरचीची ही टेस्ट खूप छान लागते बिर्याणीमध्ये. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा मिरच्या. आता छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मिक्स करायचंय. दही पूर्ण मसाले आणि ते सगळे एकजीव झाले पाहिजेत. तर याला आपण आहे ना मॅरिनेशनसाठी ठेवून देऊया. आता बिर्याणी म्हटलं तर कांदा फ्राय करायलाच हवाय. तर आपण आता कांदा फ्राय करून घेणार आहोत. तर असे मी पातळ पातळ कांदे कापून घेतलेत. 4 मोठे साईजचे कांदे घेतलेले आहेत मी. ते आता आपण फ्राय करून घेणार आहोत. सुरुवातीला मोठा गॅस ठेवायचा आहे आणि नंतर मंद गॅसवर त्याला फ्राय होऊन द्यायचा आहे. मग छान असा आपला कांदा कुरकुरीत होतो. बघू शकता तुम्ही आपला कांदा फ्राय झालेला आहे. तर दुसरीकडे आपण चिकन शिजण्यासाठी ठेवूया. त्याच्यामध्ये पण मी 2 मोठे कांदे घेतलेले आहेत आणि उभेच चिरून घेतलेले आहेत. तर हेही कांदे आपण चांगले परतून घ्यायचे आहेत. लाल झाले कांदे की त्यामध्ये आता आपण टोमॅटो सोडायचे. आता हे टोमॅटो मी घेतले आहेत, 4 घेतलेले आहेत टोमॅटो मीडियम साईजचे. आता हेही चांगले नरम होईपर्यंत आपण परतून घेऊया. आता आपले कांदे आणि टोमॅटो चांगले आता नरम झालेले आहेत. आता त्यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट घालायची आहे. जवळपास 2 चमचे आहे आलं लसूण पेस्ट. तिलाही चांगली आता परतून घ्यायची आहे. तिचा कच्चेपणा राहायला नाही पाहिजे. व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आता पाव चमचा हळद घालूया. आता आपण आधी हळद घातलेली आहे म्हणून पाव चमचाच घालायची आहे. आता आपण पुदिना घेतलाय बारीक चिरून आणि कोथिंबीर. हे आपण परततानाच घालायचं आहे. खूप छान फ्लेवर येतो याच्यामुळे. आता यालाही आपण मस्त असं एकजीव असं करून घेऊया. आता इथे मी 1 चमचा लाल तिखट घातला आहे आणि एव्हरेस्टचा बिर्याणी मसाला घातला आहे. तुम्हाला कोणता घालायचा आहे तो तुम्ही घालू शकता, कोणत्याही कंपनीचा. मी इथे हा वापरला आहे एव्हरेस्टचा. आता याला छान असं परतून घ्यायचंय. आणि आता आपण हा फ्राय केलेला कांदा आहे ना तो आता याच्यामध्ये थोडा सोडून घ्यायचा आहे. अर्धा मी याच्यात टाकलाय, अर्ध्यापेक्षाही जास्त टाकलेला आहे. आता यालाही 2 मिनिटं आपण परतून घेऊया. आता याच्यामध्ये आपण मॅरिनेशन केलेलं चिकन सोडायचंय. तर बघू शकता तुम्ही चिकन आपलं मस्त असं झालेलं आहे मॅरिनेट करून. पूर्ण एकजीव असं ते दही मसाले झालेले आहेत. आता याला आपण परतून घ्यायचं आहे चांगलं. खूप झटपट होणारी आहे ही बिर्याणी.
तुम्ही अशा प्रकारे करून बघा. कारण बिर्याणी म्हटलं की खूप टेन्शन येतं. कशी होते, काय होते, पण अशा प्रकारे केलं ना तुम्ही नक्की करू शकाल. आता आपण हे सगळे मसाले व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत आणि मग त्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे. म्हणजे ते शिजेल आपलं चिकन. दुसरीकडे मी हे अर्धा किलो तांदूळ घेतलेले आहेत बासमती. त्याला आपण 2-3 वेळा चांगले धुवून घ्यायचे. आणि हे काही खडे मसाले घेतलेले आहेत, जे आपण भातात वापरणार आहोत. आता गरम पाणी करायला ठेवलं आहे मी. जास्तच पाणी ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये आता तूप घातलेलं आहे 1 मोठा चमचा. आणि आता हे सगळं खडे मसाले आहेत ना, ते आपण याच्यामध्ये घालून घेऊया. तुमच्याकडे काय असतील ते खडे मसाले तुम्ही यूज करू शकता. आता पाण्याला उकळी येऊन द्यायची आहे. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. थोडं जास्तीचं मीठ लागणार आहे कारण आपण हे तांदूळ गाळून काढणार आहोत. तर मीठ आपल्याला जास्तच लागतंय. आता इथे आपण अर्धा लिंबू पिळून घेणार आहोत. लिंबाने आपले तांदूळ आहेत ना व्यवस्थित पांढरे होतात. म्हणजे आपला भात आहे ना व्यवस्थित पांढरा शुभ्र असा शिजून निघतो. आता थोडीशी उकळी यायला लागली ना आपण याच्यावर झाकण ठेवायचं. 5 मिनिटातच आपला भात रेडी होणार. जास्त वेळ अजिबात लागत नाही. अगदी 5 ते 6 मिनिटात आपला भात तयार होतो. त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचे. दुसरीकडे आपलं चिकनही आता व्यवस्थित होत आलेलं आहे. बघू शकता तुम्ही मसाला पण व्यवस्थित शिजला गेलाय सगळा. दही पण अजिबात फाटलेलं दिसत नाहीये, व्यवस्थित झालेलं आहे. आणि आपला भातही आता बघा 5-6 मिनिटातच आपला भात रेडी झाला आहे. तर आपण हे गाळून घेऊया. व्यवस्थित झालाय बघू शकता तुम्ही. आता आपण हे जाळीमध्ये काढून घेऊया. पूर्ण पाणी नितळून घ्यायचं आहे. अगदी झटपट होते ही बिर्याणी. तुम्ही अशा प्रकारे नक्की करून बघा. बघू शकता आपला भात किती छान झालेला आहे, पांढरा शुभ्र आणि शिजला आहे आणि प्रत्येक शीत हे ना सेपरेट झालेलं आहे. चिकट वगैरे झालेलं नाही. बघू शकता तुम्ही. व्यवस्थित भात शिजला आहे आपला. आता आपण दुसऱ्या टोपाला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे आणि आता आपलं चिकन आहे ना ते आपण खाली थर लावून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं सगळीकडे आपण पसरून चिकन थोडंसं टाकून घ्यायचं आहे आणि ग्रेव्ही अर्ध्याचा इथे वापर करणार आहोत आपण. सगळीकडे असं पसरून ठेवायचं आहे तळाला आणि त्याच्यावरती आता आपण हा भात टाकणार आहोत. अर्धा भात आपण खाली टाकणार आहोत. त्यालाही पसरून घ्यायचंय व्यवस्थित आणि त्याच्यावरती आता पुदिन्याची पानं आणि चिरलेली कोथिंबीर घालायची आहे थोडीशी. आणि आपण हा फ्राय केलेला कांदा आहे ना तो थोडासा असा पसरवून घ्यायचा आहे. आणि आता पुन्हा त्याच्यावरती आपण हे राहिलेलं चिकन आहे ना ते सगळं सोडून घेऊया. सगळीकडे व्यवस्थित बसेल असं सगळीकडे सोडायचं आहे. अगदी अर्धा किलोची चिकन बिर्याणी आहे ही. एक टायमाला पुरेल अशी झटपट होणारी बिर्याणी. बघू शकता तुम्ही काहीच वेळ लागलेला नाहीये. आता हे उरलेले तांदूळ आहेत ना आपण भात तो आता याच्यावरती सोडून घेऊया संपूर्ण. गरम गरम असतानाच आपण ही प्रोसिजर करायची आहे. मग आपली वाफ आहे ना नंतर पटकन पकडली जाते. नाही तर मग खूप वेळ जातो वाफ पकडायला. आता याच्यावरती आपण पुदिना आणि कोथिंबीर कापलेली घालून घेऊया आणि फ्राय केलेला कांदा. व्यवस्थित असं सगळीकडनं टाकून घ्यायचंय आणि त्याच्यावरती आपण आता 2 ते 3 चमचे आहेत ना तूप घालणार आहोत. पातळ करून घेतलं आहे तूप. आता ते घालून घेऊया. तर मी इथे फूड कलर नाही वापरलाय.
तुम्हाला जर वापरायचा असेल तर तुम्ही इथे टाकू शकता. आता आपण याला दम द्यायला ठेवूया. तर त्याच्यासाठी मी त्याच टोपावर झाकण ठेवलंय आणि वरून फॉइल पेपरनी आपण त्याला रॅप करूया. म्हणजे आपली वाफ आहे ना बाहेर जाणार नाही. तर सगळीकडे लावून घ्यायचं आहे आणि तवा गरम करून घ्यायचा एक साईडला आणि त्याच्यावर ठेवून द्यायचं आणि थोडंसं वजन ठेवायचं. म्हणजे आपली वाफ बाहेर निघणार नाही. तर 10 ते 15 मिनिटांनी आहे ना आपण खोलून बघूया. तर बघू शकता तुम्ही किती छान अशा वाफा निघतायत. म्हणजे पूर्णपणे आपल्या बिर्याणीला दम लागलेला आहे आणि सुगंध एवढा छान सुटलेला आहे ना बिर्याणीचा. आणि बघू शकता तुम्ही किती छान व्यवस्थित आपली बिर्याणी झालेली आहे. तांदूळ पण अगदी सेपरेट सेपरेट आहेत. खूप टेस्टी बिर्याणी झालेली आहे. तुम्ही अशा प्रकारे बिर्याणी नक्की करून बघा. तुम्हाला ही खूप आवडेल आणि आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.